गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी डॉक्टर विद्याजन्य ई क्लासमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण कंपनी लॉ हा सब्जेक्ट बघणार आहोत. कंपनी लॉ हा सब्जेक्ट सेमिस्टर 1 म्हणजेच बी.कॉम फर्स्ट इयरला आहे. तर या कंपनी लॉमध्ये एकूण 4 युनिट आहे आणि 4 युनिटपैकी आपण पहिला युनिट बघूया. पहिल्या युनिटमध्ये एकूण 4 चॅप्टर आहेत. या 4 चॅप्टरपैकी पहिलं चॅप्टर आहे नवीन कंपनी कायदा 2013ची पार्श्वभूमी. दुसरं चॅप्टर आहे व्यापारी व्यक्तिमत्व किंवा कंपनी. तिसरं चॅप्टर आहे कंपनीचे प्रकार आणि चौथं चॅप्टर आहे कंपनीची स्थापना, विस्तार आणि समावेलन. त्यापैकी आज आपण नवीन कंपनी कायदा 2013ची पार्श्वभूमी हे चॅप्टर बघूया. तर या चॅप्टरमध्ये तुम्हाला 2013ची वैशिष्ट्ये किंवा पार्श्वभूमी किंवा तरतूद या तिन्ही नावांनी हे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्सच लिहायचे आहे. वैशिष्ट्ये विचारले तरी पण हेच पॉईंट्स लिहायचे आहेत, पार्श्वभूमी विचारले तरी पण हेच पॉईंट्स लिहायचे आणि तरतुदी विचारल्या तरी पण हेच पॉईंट्स लिहायचे आहेत. इंग्लिश मीडियममध्ये फीचर्स, बॅकग्राऊंड आणि प्रोव्हिजन कुणाच्या न्यू कंपनी ॲक्ट 2013च्या जर विचारला असेल तर, कारण कंपनीचे फीचर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक आहे ते वेगळे आहे आणि ते आपल्याला समोर आहे, ते आपण नंतर पाहूया. सुरुवातीला आपण नवीन कंपनी कायदा 2013ची तरतुदी कोणत्या आहेत किंवा प्रोव्हिजन्स काय काय आहेत ते पाहूया. तर नंबर 1 आहे एक सदस्य कंपनी. एक सदस्य कंपनीमध्ये एक व्यक्तीसुद्धा सभासद होऊ शकते. आतापर्यंत आपण संघटनेचे प्रकार पाहिलेले होते की एक एकल व्यापार जो आहे किंवा भागीदारी आहे किंवा कंपनी आहे, तर एकल व्यापारी आपण त्यालाच म्हणायचं की एक व्यक्ती नफा तोटा हे करू शकतो, वाटून घेऊ शकतो, एकटाच घेतो आणि संचलन पण तोच करतो, मॅनेजमेंट पण तोच करतो, त्याला आपण एकल व्यापार म्हणायचं. 4 लोक एकत्र येऊन जेव्हा नफा तोटा वाटण्याच्या उद्देशाने कुठलंही कार्य करतो, नफा तोटा वाटून घेण्याच्या उद्देशाने कोणतंही कार्य करतात, तेव्हा त्याला भागीदारी असं म्हटलं गेलेलं होतं. एकाच्या वतीने सर्वांनी किंवा सर्वांच्या वतीने एकाने कार्य करून किंवा समप्रमाणात नफा वाटून घेण्याचं जो एकूण त्यांचं हे असेल 1932 प्रमाणे, भागीदारी कायदा 1932 प्रमाणे त्यानुसार कार्य करीत असतील तर त्याला आपण भागीदारी म्हणायचं. त्याच्यानंतर प्रमंडळ पाहायचं. प्रमंडळामध्ये एकच खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी असायची. खाजगी कंपनीमध्ये कमीत कमी 2 सभासद असायचे, तर सार्वजनिक कंपनीमध्ये कमीत कमी 7 सभासद असावे लागत होते. एकूणच आपल्याला असं माहिती होतं आतापर्यंत की कंपनी ओपन करायची आहे, कंपनी स्थापन करायची आहे, तर कमीत कमी 2 किंवा कमीत कमी 7 सभासद लागतात. परंतु या नवीन कंपनी कायदा 2013च्या तरतुदीनुसार एक व्यक्ती देखील कंपनी स्थापन करू शकते. त्याच्यानंतर एका व्यक्तीला देखील ही परमिशन दिलेली आहे. त्याच्यानंतर सुप्तावस्थेतील कंपनी. सुप्तावस्थेतील कंपनी बौद्धिक संपदा सुरक्षित ठेवण्यासाठी जर कुणी काही शोध लावला असेल, कोणता शोध लावला असेल, तो शोध लावल्यानंतर त्याचं पेटंट मिळणं आवश्यक असते. पेटंट मिळणं म्हणजे एक प्रकारे तो जो शोध लावला आहे तो स्वतःच्या नावावर रजिस्टर करणे होय. आता रजिस्टर करायचा त्याला थोडा अवधी लागत असेल आणि पेटंट केल्यानंतर काही कालावधीने तो कार्य सुरू करत असेल तर तेवढ्या वेळापुरती ती कंपनी सुप्तावस्थेत असेल असं म्हटलं जाते. म्हणून कंपनी सुप्तावस्थेत देखील असू शकते. तिला पण कंपनी असे, जी कंपनी सुप्तावस्थेत म्हणजे कुणाला माहिती नाही अशा अवस्थेत जर असेल तर तिला देखील कंपनीचा दर्जा देण्यात येईल अशी तरतूद करून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर संगणकावर आधारित पुस्तके. कंपन्यांमध्ये जेवढे काही पुस्तकं दिलेले आहेत, पुस्तकं ठेवायची असतात, सभासद नोंदवही आहे, त्याच्यानंतर प्रॉस्पेक्टस आहे, माहितीपत्रक आहे, नियमावली आहे, घटनापत्रक आहे, संपूर्ण जे काही आहे, बाकीचे जे रिपोर्ट्स आहेत, तर सभासदांची नोंदवह्यामध्ये त्यांचं ॲड्रेस सहित त्यांचे त्याला काय म्हणते नाव, ॲड्रेस, बाकी जो हे आहे डेटा आहे तो डेटा, तर ह्या सर्वांची नोंद असणे आवश्यक आहे आणि तेही कम्प्युटराईज असणे आवश्यक आहे. आतापर्यंत बुकमध्ये असायचे, आता नवीन तरतूद काढलेली आहे की ते कम्प्युटराईज असलेच पाहिजे. त्याच्यानंतर
कंपन्यांचा सामाजिक कामातील सहभाग. तर कंपन्या जनरली सामाजिक कार्यात सहभागी असतातच. त्यांनी प्रत्यक्षपणे सामाजिक कार्यात सहभाग घेतला नाही तरी पण अप्रत्यक्षपणे घेतातच. कारण जेवढ्या लोकांना ते हे देतात, रोजगार देतात, जेवढे लोक त्यांच्या कंपनीमध्ये काम करत असतात तेवढ्या लोकांना रोजगार देणे. त्याच्यानंतर त्यांचं उत्पन्न जर वाढलं तर ते जिथे खर्च करतील, ज्यांच्याजवळ वस्तू खरेदी करतात त्यांचं उत्पन्न वाढते. तर अशा प्रकारे ही प्रोसेस सुरू राहते. म्हणून कंपनी जी आहे ती कंपनी पण इथे म्हटलेलं आहे की कंपन्यांचा सामाजिक कामातील सहभाग. तर सामाजिक कामातील सहभाग आता कोणाला म्हटलेला आहे, तर ज्या कंपन्यांची किंमत 500 कोटीपेक्षा जास्त आहे किंवा नफा जो आहे वार्षिक शुद्ध नफा जो आहे तो 5 कोटीपेक्षा जास्त आहे किंवा ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल 1,000 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे, अशा कंपन्यांना सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे उत्तरदायित्व पार पाडायचे आहे. तर सामाजिक कार्य कशा प्रकारे पार पाडतील, तर पिण्याचे पाणी दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल पर्यावरण संवर्धन दिलेलं आहे. पर्यावरण संवर्धन जे आहे ते तुमचं जे कंपनीचा जो धूर निघतो प्रोडक्शन करताना किंवा केमिकल जे आहे ते केमिकल नद्यांमध्ये सोडणं, हे जे प्रकार आहेत हे करू नये. नद्यांना जर पाणी सोडलं, ते केमिकलचं पाणी सोडलं किंवा विषारी पाणी सोडलं तर त्याद्वारे ते पाणी जिथे जिथे वाहत जाईल तिथल्या भागातील लोकांना ते अपायकारक होईल. आणि जो कंपनीचा जो धूर असतो तो धूर समाजापासून थोडा लांब, म्हणजे उंच, तिची चिमणी आहे ती उंच असावी, जेणेकरून समाजाला त्याचा धोका पोहोचणार नाही. म्हणजेच वायू प्रदूषण पण होणार नाही आणि पाणी प्रदूषण म्हणजेच जलप्रदूषण पण होणार नाही. त्याचप्रमाणे स्वच्छतेच्या पण सोयी केल्या पाहिजे, जेणेकरून त्यांच्या कंपनीमध्येच काम करणारे लोक जे आहेत त्यांच्याकरताच ते त्याला काय म्हणते योग्य होईल. त्यांनाही आपण चांगल्या परिस्थितीत काम करतो याचं समाधान प्राप्त होईल. कंपनी ज्याप्रमाणे स्वच्छता ठेवते त्याचप्रमाणे कंपनीतला जो केरकचरा आहे किंवा वेस्टेज जे हे आहेत वस्तू ज्या आहेत किंवा वेस्टेज, आपण त्याला माल म्हणू शकतो, तर तो वेस्टेज जे आहेत कंपनीतलं तर ते असं बाहेर टाकून त्याद्वारे असं कुठलंही कार्य करू नये की त्याद्वारे समाजाला धोका पोहोचेल म्हणण्याचा अर्थ. तर अशा प्रकारे कंपन्यांनी सामाजिक कामात सहभागी व्हावं. त्याच्यानंतर जनतेकडून भांडवल उभारणीमध्ये आता तुम्हाला माहिती आहे की भांडवल उभारण्याचे जे हे आहेत सोर्स आहेत ते एक तर आपण स्वतःजवळ आपल्याला काही काम करायचं आहे, कंपनी स्थापन करायची आहे किंवा छोटंसं दुकान जरी उघडायचं आहे तरी आपण काय करतो की आपल्याजवळ किती पैसे आहे ते बघतो. मग त्याच्यानंतर आपले मित्रमंडळी, त्याच्यानंतर आपले नातेवाईक जे आहेत त्यांच्याकडे बघतो काही मिळते का म्हणून. त्याच्यानंतर मग आपण बँकेमध्ये जातो, वित्तीय संस्थांकडे जातो किंवा मोठी कंपनी जर ओपन करायची आहे तर भाग विकून, आणि त्याच्यानंतर मग खाजगी कंपनी असेल तर इन्व्हेस्टर जे राहते त्यांच्याकडून, आणि त्याच्यानंतर सार्वजनिक कंपनी जर असेल तर भागांच्या रूपात किंवा कर्जरोख्यांच्या रूपात भांडवल उभं करू शकते. तर अशा प्रकारे जर समजा आता यांनी भांडवल उभारणी करताना मुख्य उद्देशात बदल करण्यापूर्वी आता तुम्हाला माहिती आहे की मुख्य उद्देश जे आहे, घटनापत्रक जे आहे त्या घटनापत्रकामध्ये उद्देश वाक्य असते, त्याच्यानंतर नामवाक्य असते, त्याच्यानंतर भांडवल वाक्य असते. हे जे आहे ना याच्यामध्ये जर काही त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही असं आपल्याला माहिती आहे घटनापत्रकामध्ये. पण जर बदल करायचा असेल तर त्याच्याकरिता सभासदांची परवानगी घेणे आवश्यक आहे अशी तरतूद केलेली आहे. ज्यांनी आपले समता भाग जे आहे खरेदी करणाऱ्या, खोट्या नावाने समता भाग खरेदी करणाऱ्यांचे समभाग म्हणजेच इक्विटी शेअर्स जे आहे ते जप्त करून सरकारच्या गुंतवणूक निधीत जमा करण्याची तरतूद या कंपनी ॲक्टमध्ये केलेली आहे. त्याच्यानंतर अग्रहक्क भागधारकाचा देय लाभांश जर 2 वर्षापर्यंत त्यांना मिळाला नाही, तुम्हाला माहिती आहे की अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिल्यानंतरच समता भागधारकांना लाभांश दिला जातो. तर अग्रहक्क भागधारकांना जर तो 2 वर्षापर्यंत मिळाला नाही तर समता भागांमध्ये त्याचं
रूपांतरण करण्यात येईल म्हणण्याचा अर्थ. म्हणजेच त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त होईल. मतदानाचा अधिकार समता भागधारकांना असते हे तुम्हाला माहिती आहे. म्हणूनच त्यांनी असं सांगितलेलं आहे की अग्रहक्क भागधारकांना जर लाभांश 2 वर्षापर्यंत मिळाला नाही तर मतदानाचा अधिकार प्राप्त होईल, म्हणजेच समता भागात कन्व्हर्ट होईल. त्याच्यानंतर कंपन्यांमधील मुदती ठेवी. कंपन्यांमध्ये जर मुदती ठेवी ठेवायच्या आहेत तर त्या संरक्षित नसतात. म्हणून संरक्षित करण्याकरता जे नियम आहेत ते कंपन्यांनी पाळावेत आणि त्याच्यानंतरच जनतेकडून ठेवी स्वीकाराव्यात. त्याच्यानंतर तारण कर्ज व गहाणवट. कोणतीही वस्तू गहाण अशा प्रकारे कर्ज देताना कर्जदारांना कर्ज देताना काहीतरी गहाण ठेवून घ्यायचं असते. हे बँकेचं एक तत्व आहे सुरक्षितता म्हणून. जेवढ्या वस्तूची जेवढ्या रुपयाची ती वस्तू आहे ती वस्तू जर गहाण ठेवत असेल तर त्या वस्तूच्या किमतीच्या 80% किंवा 70% प्रत्येक बँकेचा हा नियम वेगळा वेगळा असेल. कोणत्या बँकेचा 80% असेल तर सपोज 1 लाखाची जर ती वस्तू असेल गहाण ठेवायला आणलेली तर त्याच्या 80% रक्कम म्हणजे 80,000 रक्कम तो कर्जावर रक्कम देईल. जेणेकरून कर्जदाराने जर समोर ती रक्कम देणे झाली नाही, कर्जावर रक्कम देणे झाली नाही तर त्यांनी ठेवलेल्या गहाण जी वस्तू ठेवलेली आहे त्याच्यातून ती रक्कम त्याला वसूल करता येईल. म्हणून तारण कर्ज व गहाणवट म्हणजेच कर्ज देताना गहाण ठेवून घेणे ही प्रोव्हिजन पण या ॲक्टमध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर लाभांश. या लाभांशामध्ये आधीच्या कायद्यानुसार न स्वीकारलेला किंवा न वाटप न झालेला लाभांश किंवा इतर देणे हे जर 7 वर्षापर्यंत जर त्याने स्वीकारला नाही किंवा त्याला वाटप देणं झालं नाही तर तो देणे झाला नाही म्हणण्यापेक्षा दिलेला आहे पण त्यांनी स्वीकारला नसेल तर तो सरकारच्या गुंतवणूकदार सल्ला व सुरक्षा फंडाकडे जमा होत असे व त्यानंतर त्याला मिळत नसे. परंतु आता त्या फंडमध्ये जमा झाल्यानंतरही जर भागधारकाने तो मागितला म्हणजे भागधारक मागू शकतो अशी तरतूद करून ठेवलेली आहे. जर भागधारकाने मागितली तर त्याला ती देण्यात यावी अशी तरतूद केलेली आहे. त्याच्यानंतर कंपन्यांचे हिशेब, त्यांचे लेखापरीक्षण व पारदर्शकता आणि त्यांची पारदर्शकता. कोणतेही हिशेब जे आहे किंवा लेखापरीक्षण जे आहे ते किमान 8 वर्षापर्यंत तरी त्यांनी कंपनीमध्ये सुरक्षित ठेवण्याचे बंधन घातलेले आहे. तसं तर कंपनी स्थापन झाल्यापासून तर कंपनीचं समापन होईस्तोवर त्यांची पुस्तकं जी आहेत ती कम्प्युटराईज असो किंवा हाताने लिहिलेली असो, रजिस्टर असो, तो रिपोर्ट जो आहे तो त्यांच्या कंपनीमध्ये असणं आवश्यक आहे. परंतु किमान 8 वर्षापर्यंत तरी असली पाहिजे असे बंधन कंपनी कायद्याने घालून दिलेले आहे. त्याच्यानंतर कंपनी संचालक. ज्या कंपन्यांमध्ये 300 कोटीपेक्षा जास्त व्यवसाय जर होत असेल त्या कंपन्यांमध्ये एक महिला संचालक असणे आवश्यक आहे. तसेच जेवढे संचालक असतील त्या संचालकापैकी एक संचालक भारतातला रहिवासी असावा असंही प्रावधान घालून दिलेलं आहे. त्याच्यानंतर सचिवाचे लेखापरीक्षण. सचिवाचे लेखापरीक्षण जे आहे ते सचिव तसंही प्रत्येक कार्य झालं की त्याचा रिपोर्ट तयार करतो आणि तो रिपोर्ट जो आहे तो आपल्या नोंदणी अधिकाऱ्याला कळविणे अनिवार्य असते. त्याच्यामुळे तो रिपोर्ट तयार करतोच. परंतु याच्यामध्ये मुद्दामून प्रोव्हिजन करून दिलेली आहे की जे काही कार्य होईल त्याचा रिपोर्ट तयार झालाच पाहिजे. त्याच्याकरता जर खाजगी निरीक्षकाची नियुक्ती पाहिजे असेल तर तीही करण्यात यावी. त्यानंतर संचालक मंडळाच्या सभा. संचालक मंडळाच्या सभा तुम्ही भागधारकांच्या सभा बघितलेल्या असेल, तुम्हाला भागधारकांच्या सभा माहिती असेल. नियामक सभा आहे, त्याच्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. आता नियामक सभा जी आहे ती वर्षातून कंपनी स्थापन झाल्यापासून 1 महिन्यानंतर आणि 6 महिन्याच्या आधी ती जी आहे सभा घेणे अनिवार्य असते. त्याच्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा. वार्षिक सर्वसाधारण सभा आर्थिक वर्ष, कंपनीचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे अनिवार्य असते.
तसंच संचालक मंडळाच्या सभा पण वर्षातून 3दा किंवा 4दा घेणे आवश्यक असते. म्हणजेच 3 महिन्यानंतर किंवा 3 महिन्यातून एकदा किंवा 4 महिन्यातून एकदा घेणे आवश्यक असते. तर किमान तेवढ्यांदा घेतली नाही तरी किमान 120 दिवसांमध्ये म्हणजे 6 महिन्यातून एकदा तरी संचालक मंडळाची सभा झालीच पाहिजे. म्हणून म्हटलं की प्रत्येक सभा झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट जो आहे, सभेमध्ये काय चर्चा केली आणि त्याच्यामध्ये कुठले निर्णय घेतलेले आहे, तो सर्व म्हणजे सब्जेक्ट जे असतात त्या सब्जेक्टवरती काय रिपोर्ट तयार केलेला आहे, तो रिपोर्ट नोंदणी अधिकाऱ्याकडे पोहोचवणं आवश्यक असते. आणि त्याच्यानंतर ही तरतूद केलेली आहे की 120 दिवसामध्ये किमान 120 दिवसा म्हणजे 6 महिन्यातून एकदा तरी संचालक मंडळाची सभा झालीच पाहिजे. त्याच्यानंतर ह्या सर्वांसाठी 7 दिवसाची सूचना देणे आवश्यक असते. आता या सर्वांसाठी सूचना देणे आवश्यक असते म्हणजे 7 दिवसाची सूचना देणे आवश्यक असते म्हणजे 7 दिवसाच्या आधी किंवा 14 दिवसाच्या आधी सूचना ही दिलेली असते, देणे आवश्यक आहे कंपनी लॉमध्ये. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर जे संचालक सभेमध्ये प्रत्यक्ष येऊ शकत नाही ते इंटरनेटद्वारे सभेत सहभागी होऊ शकते आणि मतदान करू शकतात. आता तुम्ही म्हणाल मतदान कसं करू शकतात किंवा सभेमध्ये मतदान कुठे करायचं आहे, तर सभेमध्ये एका विशिष्ट सब्जेक्ट ठेवला जातो, एका विषयावरती चर्चा होते. मग फॉर एक्झाम्पल घेतलं आपण की समता भागांच्या किमती वाढवायच्या आहेत, तर समता भागांच्या किमती वाढवायच्या आहेत तर काही संचालकांना वाटेल की वाढवल्या तर आपला जो हे आहे भांडवल आहे ते वाढेल, पण काहींना वाटेल की आताच तर कोणी घेऊन नाही राहिलेलं आहे तर नंतर काय घेणार आहे, म्हणून ज्याला मान्य आहे तो हो म्हणेल, ज्याला मान्य नाही तो नाही म्हणेल. म्हणून किंवा या मतदानाच्या आणखीनही प्रकार आहेत. ज्याला मान्य आहे तो हात वर करून किंवा ज्यांना मान्य आहे तो हात वर करेल, ज्याला मान्य नाही तो हात खालीच ठेवेल किंवा टेबल वाजवून किंवा होकार किंवा नकार देऊन अशा प्रकारे मतदान करू शकतात. मग जास्त लोकांना जर मान्य असेल की आपल्याला समता भागांचा किंमत वाढवायची आहे, तर जास्त लोकांना जर होकार दिलेला असेल तर मग तो प्रस्ताव जो आहे तो ठरावात त्याचं रूपांतरण होते, म्हणजे ठराव पास झाला आपण असं म्हणू शकतो. सभेत हा ठराव पास झाला असं म्हणू शकतो, मग त्याला मतदान असं म्हणतो. तर हे इंटरनेटच्या द्वारे देखील होऊ शकेल जर तो प्रत्यक्ष येऊ शकत नसेल तर असे प्रावधान केलेले आहे. त्याच्यानंतर मुख्य व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करणे, त्यांच्या नियुक्त्या करणे म्हणजेच नेमणूक करणे, त्यांच्या सेवा काय असतील, शर्ती काय असतील, त्यांची पात्रता काय असेल, ह्याबाबतचे सर्व जे निकष आहेत ते निकष 2013 मध्ये जे दिलेले आहेत त्यानुसारच करण्यात यावे. त्याच्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा. आता ज्याप्रमाणे संचालक मंडळाच्या सभा होत्या त्याचप्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे ते भागधारकांसाठी होते. तर भागधारकात जर समजा भागधारक देखील सभेला उपस्थित राहू शकत नसेल तर तेही इंटरनेटद्वारे उपस्थित राहून आपलं मतदान करू शकतात. त्यानंतर नॅशनल कंपनी कायदा न्यायाधिकरण. आता हे जे आहेत कंपनी कायद्यातील सर्व खटले विलिनीकरण, विघटन व स्थगिती इत्यादी सर्व बाबी आता न्यायाधिकरणासमोर चालविल्या जातील आणि लवकरात लवकर निर्णय घेण्यात येतील. हे जे आहेत हे जे प्रोव्हिजन आहे हे पण या 2013 नुसार घेतलेलं आहे. विलिनीकरण आहे, विघटन आहे किंवा स्थगिती आहे, म्हणजे कंपनी कायद्यातील अशा जे खटले आहेत, असे जे प्रकार आहेत त्या प्रकारांवर न्यायाधिकरणासमोर म्हणजेच याला ट्रायब्युनल असं म्हटलेलं आहे, तर नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल, तर याद्वारे चालविण्यात येईल. यासाठी स्वतंत्र कोर्ट नेमण्याचे अधिकार कायद्याने सरकारला देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर कंपन्यांचे विलिनीकरण व समामेलन. आता 2013 मध्ये कंपन्यांचे समामेलन, विलिनीकरण, विभाजन व समामेलनाची अत्यंत सोपी पद्धत जी आहे, कार्यपद्धती ठेवण्यात आली आहे. छोट्या व संपूर्ण मालकीच्या कंपन्यांच्या विलिनीकरणाचे प्रस्ताव भागधारकांच्या मंजुरीने पार पाडता येईल. विलिनीकरण, विभाजन, समामेलन जे शब्द आहेत ते
कंपन्यांचा तुम्हाला फक्त एक माहिती असेल की कंपनी ओपन झाली, स्थापन झाली आणि त्याच्यानंतर मग समापन झाली. पण असेही प्रकार असतील की एकाच प्रकारच्या व्यवसाय करणाऱ्या 2 कंपन्या असतील. दोन्ही कंपन्या काय होऊन राहिलेल्या आहेत, तोट्यात चालून राहिलेल्या आहे. मग आता दोन्ही कंपन्या बंद होतील का? त्यांच्यावर बंद होण्याची तर वेळ आहे, परंतु दोन्ही कंपन्यांचे भागधारक एकत्र येऊन ते काय म्हणतात की दोन्ही कंपन्या एकत्र करूया. म्हणजे ए कंपनी आहे आणि बी कंपनी आहे, तर दोन्ही कंपन्या बंद करूया आणि तिसरी कंपनी ओपन करूया. याला दोन्ही कंपन्या एकमेकांमध्ये काय झालेलं आहे, विलिनीकरण झालेलं आहे आणि तिसरी कंपनी ओपन केली, सी कंपनी. मग दोन्हीमध्ये जे भागधारक आहेत किंवा भाग आहेत ते कोण विकत घेईल, कोणाला विकायचे आहे, कर्ज रोखेधारक आहे ते पुन्हा तसेच ठेवणार आहेत की त्यांचे कर्ज वापस द्यायचं आहे. म्हणजे हे जे आहे हे नंतरचा भाग, परंतु यालाच आपण विलिनीकरण किंवा समामेलन असं म्हणतो. यात 2 प्रकार आहे, ए किंवा बी असे 2 व्यक्ती जर असेल, 2 कंपन्या जर असेल, दोन्ही कंपन्या जर तोट्यात चालत असेल तर दोन्ही कंपन्या ठरवतील की आपण दोन्ही कंपन्याचं विलिनीकरण करून टाकू आणि त्यातून तिसरी कंपनी जी आहे, म्हणजे दोन्ही कंपन्या बंद करू आणि त्यातून तिसरी कंपनी ओपन करू. त्यातलं जेवढे काही भाग आहे, आपले भांडवल आहे आपल्याजवळ, त्याला मिळून. आणि दुसरा प्रकार जो आहे, ए कंपनी आहे सुदृढ आहे आर्थिकदृष्ट्या आणि बी कंपनी आहे कमजोर आहे. तर ए कंपनी काय करेल, बी कंपनीला आपल्या स्वतःमध्ये विलीन करून घेईल, त्याला विलिनीकरण असे म्हणतात. आणि पहिला जो प्रकार आहे त्याला समामेलन असे म्हणतात. इथे संमेलन झालेलं आहे, समामेलन असे म्हणतात. तर अशा प्रकार आहेत. तर त्याची जी पद्धत आहे ती अत्यंत सोपी ठेवलेली आहे असं सांगितलेलं आहे. हे जे आहे ना समामेलन किंवा विलिनीकरण, हे तुम्हाला अकाउंटमध्ये बघायला मिळेल. हे चॅप्टर आताच नाही, समोर 3rd इयरपर्यंत जेवढे काही अकाउंट आहेत त्याच्यामध्ये बघायला मिळेल, 2nd इयरमध्ये वगैरे. परंतु आता सध्या स्थितीत आपल्याला हे पाहायचं आहे की 2013मध्ये कंपनी कायद्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रोव्हिजन केलेल्या आहे. आणि त्याच्यानंतर दंड व शिक्षा. जर दंड व शिक्षा म्हणजेच कंपनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन झाल्यास कंपनी व त्यांचे संचालक व अधिकारी यांच्यावर दंड व शिक्षा यांची तरतूद करू शकते. कंपनीला हा अधिकार दिलेला आहे की ज्याच्या हाताने चूक झालेली आहे त्याच्यावरती दंड किंवा त्याला शिक्षा ठोठावू शकते, म्हणजे त्याच्यावर दावा करू शकते. इथे हे जे प्रोव्हिजन आहे हे संपलेले आहेत. 2013 नवीन कंपनी कायदा 2013चा ज्या प्रोव्हिजन आहे किंवा जी वैशिष्ट्य आहे ते इथे संपलेले आहेत. बाकीचा जो भाग आहे तो आपण पुढच्या भागामध्ये पाहू.